नमस्कार. आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अध्यक्ष संजय भोसले. आज आपण आमच्या आई वृद्धाश्रमामधल्या सुरेखा जोतकर आजींचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहे. सुरेखा जोतकर आजींना एका मुस्लिम कुटुंबानं त्यांचा 40 वर्ष त्यांच्या घरात आसरा देऊन 40 वर्ष त्यांचा सांभाळ केला. त्यानंतर त्यांनी 40 वर्षानंतर आपल्या आई वृद्धाश्रमामध्ये त्यांना सोडले. आता आपण त्यांच्या तोंडून आपण ऐकू की त्यांचा जीवन प्रवास कसा होता, वृद्धाश्रमामध्ये ते कशा आल्या. आजी नमस्कार. मला सांगा आपलं संपूर्ण नाव काय? सुरेखा उर्लिंग जोटकर. आणि तुम्हाला इथं वृद्धाश्रमामध्ये येऊन किती वर्ष झाली? 8 वर्ष. 8 वर्ष. आणि तुमचा तो वय किती आहे अंदाजे? 75. 75 तुमचं वय आहे. होय. मग याच्या अगोदर तुम्ही कुठं होता? वृद्धाश्रमामध्ये यायच्या अगोदर तुम्ही कुठं होता? तुमचं लग्न कधी झालं, किती साली झालं? किती साली झालं काय बरं ठीक आहे. किती साली झाली म्हणजे नाही खरं. ठीक आहे. मग तुमचं लग्न झालं का? तुमचं लग्न म्हणजे झालं, तुमचा नवरा, तुमचे सासू सासरे काय करत होते? तुमचं गाव कुठलं, माहेर कुठलं? मला कणकवलीला दिले होतो. कणकवली. कणकवलीला दिलं होतं. खरं 1 वर्षच राहिलो, कारण का मला मुलं बाळ काय झालं नाही. मग ते सासू सासरं सगळं पूर्वीच्या जुन्या वळणात होतं. ते म्हणाले आम्हाला वर्षाच्या मुलं पाहिजेत. मग तरी पण मी आईकडे येऊन माहेरी कोल्हापूर तुमचं माहेर? कोल्हापूर माहेर आणि दिलेलं कणकवली. मग मुलं नाही म्हणून मला सारखं जास्त करणार, सासूबाई आणून पडून बोलणार, मालक पण दुर्लक्ष करायला लागले. आणि मी विहिरीवर पाणी आणायला, राठाचं पाणी होतं, मग ते पाणी आणायला गेलो की मालकाला सांगणार तुझं दुसरं लग्न करूया, आईला काय मुलं होते की नाही कोण असतो असं म्हण कानात भरायचे. मला असं मुलाबद्दल म्हणजे चिडवतात, मुलं नाही म्हणतात. आणि चेष्टेने कसणार मुलग्याचं दुसरं लग्न करायचं असं माझ्यासमोर एक वेळा म्हणायचं. असं आधी नवीन असताना काय म्हटलेले, जुनं जसं वर चाललं तसं मला आईला बाहेर आल्यावर मला म्हणायच्या मुलं होत नाही, चेष्टेने कसणार माझ्या मुलग्याचं मी लग्न दुसरं करणार. आणि मालक दिसायला मी चांगलं होतं, गोरोपान, आणि तुझं दुसरं लग्न करूया, कोण पाहिजे ते मुलं देतील मुली, माझा मुलगा तसं सोन्यासारखा आई वर्तन करणार त्यांचं. मग मी ऐकून आमच्या आईला येऊन माहिती कोल्हापूर आईला येऊन सांगणार. आई आणि भाऊ एवढंच होतं, भावाचं लग्न झालं नव्हतं. मग आईला म्हणणार मला असं म्हणतात, वानझोटी म्हणतात, मुलं होत नाही, लेकाचं लग्न करणार असं म्हणतात म्हणाले. मग आमची आई भावाला विषय सांगणार, तिला असं म्हणायला लागलं काय करायचं. भाऊ म्हणतात, आणि भाऊ म्हणतात की तू 16 सोमवार कर. मग पाणी न पिता असते तरी पण मी 16 सोमवार केलो, काहीतरी मार्गाला म्हणजे तुमच्या नवऱ्याचं दुसरं लग्न होऊ नये किंवा असं काय तुम्हाला मूल व्हावं यासाठी तुम्ही 16 सोमवार केले. होय. मुलं होऊन दे, माझा संसार प्रपंच होऊन दे असं म्हणून मी 16 सोमवार सुरू केलं. तर त्या सोमवारात मी काय उपयोगाला नाही, सोमवार उपयोगाला नाही. मग तसंच आणि थोडे दिवस गेलं, आणि मग सासरी गेलो आणि परत सुरू केलं. मग त्याने डाव रचला माझ्या विरुद्ध की हिला माहेरी न पाठवता आपण ह्याचं लग्न दुसरं करायचं. सासू असल्याने सगळ्यांनी गट्टी एक झाली. मग ते सांगत मी आलो इकडं माहेरी. मग तिने भावाने पण माझा विचार केला. मग भाऊ म्हणाले तुझं नवरा घेऊन तू एक दिवशी खोटं काय तर त्याने सांगाले इकडं माहेरी घेऊन ये, मी त्याला समजून सांगतो नवऱ्याला. मग बरं म्हटलं. मग तसं मालकाच तुम्ही सांगितलं मी, तुम्ही आईला बरं नाही काय तर मी सांगितलं, आणि तुम्ही कोल्हापूरला आपण जाऊया म्हटलं दोघंजणं. मग बरं म्हणाले. मग कोल्हापूरला घेऊन आम्ही दोघंजणं आलो इथं. मग त्याने पण आमच्या भावाला सांगितले आणि निमित्त काढलं काहीतरी, आणि पुढच्या कृपया येतो असं काय. भाऊ असे म्हटला मुलं होत नाही, आम्ही डॉक्टर ते दवाखान्यात सगळं केलेलं आहे, तपासलं आहे, होत आहे म्हणून सांगितलं. खरं जरा धीर राहा. मालका हो म्हणताने आईकडे आले, आणि गेले तिकडे आई वडील 4 माणसं घेऊन चालत. भावाला आमच्या कळणार का नाही, आम्हाला सोडचिठ्ठी पाहिजे म्हणाले. मग काय केलं ऐकायला नाही, आणि परत दवाखान्यात करतो, सावित्रीबाई फुलेचा दवाखाना मुलाबद्दल प्रसिद्ध आहे आणि तिथे दाखवतो म्हटले, प्रयत्न करूया काहीतरी. वर्ष पण झालं नव्हतं. वर्ष तुमच्या 1 वर्ष व्हायच्या अगोदरच मुलासाठी तुमचा छळ चालू झाला. मुलासाठी वर्षाच्या मुलं पाहिजे, वंशाला देवा करायला लागले. मग
तिने म्हणाले होते सगळे खरं सासरा आता ऐकायला तयार नाही आमच्या मुलग्याचं लग्न करायचं आहे म्हणाले. आणि त्यांचं पाहुण्याची मुलगी करणार आहे मला काय माहिती नव्हतं. हे लग्न झाल्यावर कळालं. आजऱ्याला मुलगी होती ती त्यांची पाहुणं कोणतं लागत होतं मला काय माहिती करायची असं ठरलेलं वाटतं यांचं. आणि लग्न काय डॉमिनेट केल्यासारखं डोळ्याला पडेल असं केलं फोटो वगैरे. मग भावाला आमच्या काय ऐकायला द्यायला. मग भाऊ म्हणाले तुमची मर्जी काय करायचं करा म्हणलं. असं भांडण वगैरे कोर्ट कचेरी नाही म्हणाले. माझं नोकरी बघू का मी कोर्टाच्या पायऱ्या चढू मला काय तसं नको कोर्ट कचेरी राहून दे म्हणाले. मग आमच्या 4 माणसं कोल्हापूरला बोलवली आमच्या घरात. मंगळवार पेठीत आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो आणि भावाचं लग्न काय नव्हतं. मग तिने 4 माणसं बघितल्यावर स्टॅम्प आणले ते लगेच सही केले. मी दुसरं लग्न करतो आणि मग त्या तुम्ही पण त्या सोडचिला तयार झाला. तुम्ही त्या विरोध केला नाही तुमच्या नवऱ्याला सांगितलं नाही. मी सांगितलं की असून ऐकायला काय नाही म्हणाले. आजोळ्याची पोरगी ठरवलेली आहे आजोळ्याची पोरगी ठरवलेली आहे सारखं मला बोलून दाखवणार. मग ऐकायला काय म्हटलं मी पण मग सही केली आणि त्याच्यात निमित्त काहीतरी सांगायचं असते. असं मला कशाबद्दल होत नाही काय नाही त्यात पॉईंट होता एक. तर नवऱ्यानं माझ्या सांगितलं आता माझ्या भावासारखं म्हणून सांगतो शारीरिक सुख हिच्यापासून काय मला मिळत नाही काय नाही आणि माझं जीवन काही चांगलं नाही आता लग्न करून सुद्धा मालकाने आमच्या सांगितले. खोटं सांगितलं काय मग देव परमेश्वरच्या गणपतीला माहिती असून म्हटलं मी काय बोलू नाही. सही करायची म्हणाले. मग त्या स्टॅम्पवर मी सही केलो आणि नवऱ्यांवर सही केला. दोघांनी सही केला एकमेकाचा स्टॅम्प दिलं. मग ते संध्याकाळी केलं. मग मी आत्महत्या करायला म्हणून निघालेलो सगळ्यांनी वळून नेले तसं काय करू. तुम्ही तुमचा म्हणजे घटस्फोट झाल्यानंतर तुम्ही आत्महत्या करायला चाललेला तुम्ही. त्यांच्या समोर मला नकोच जगायचं नाही म्हटलं मला. आणि परत ते आणि काय व्हायला नको म्हटलं मला जगायचं नाही म्हटलं. तर सगळ्यांनी मला वळून घेतली तसं काय करू नको म्हणून. आणि मग घरात असलं असं चौकटीवर गेलो तो सगळ्यांनी वळून धरले. भाऊ बी काय बोलला नाही तू काय करतेस कर. मग ते आलेले माणसं म्हणाले तसं काय करू नका बसा म्हणून. मग ते माझं मी ते रद्द झालं. मग ती गेली. भाऊ समजून सांगितला तू राहत तसं आत्महत्या करू नको. आत्महत्या करणं चांगलं नसते. आत्मस्वभाव फिरत असतोय सगळं पाठीमागं त्रास होतोय वाईट विचार करू नको. मग मला खाजगी शाळेत लहान मुलं मॉन्टेसरीची शाळा शिकवायची म्हणून तिथं नोकरी थोडे दिवस तुझं मन रमून दे डोक्यात विचार जाऊन दे. माझ्या भावानं लहान मुलांच्या शाळेत तुम्ही त्यांना शिकवायला गेला. मॉन्टेसरीची आमच्या गल्लीत मंगळवार गल्लीची शाळा होती. मग भाऊ म्हणाले तिथं प्रयत्न करूया जावं. मग जाऊन त्या हेडमास्टरची गाठ पडलो आणि मग त्यांनी पण माझं असं झाले. आमच्या गल्लीत मला ओळख होती त्यांनी म्हणते आणि खाजगी होती सरकारी तर आम्हाला काय सांगितलं नाही. सरकार होती खरं खाजगी आहे म्हणाले. घरात असं एक खोली होती तिथं ते पोरग्या गेले लहान तेवढे लहान मुलांनी शिकवायचं असं होतं. मग मला गरज होती. घरात भाऊ म्हणायला लागला घरात बसून तू काय करणार म्हणून मग मी ती शाळा शिकवलं पोरासनी लहान पाळे काढा कुठे गाणी म्हणा अशी मॉन्टेसरीच्या पोरासनी शाळा शिकवायला गेलो. मग तिथं 8 महिने नुसतं नोकरी केली. 50 रुपये पगार. खरं भाऊ म्हणतात तुझं जीव गमवून दे डोक्याचा विचार जाऊन दे म्हणून आम्हाला नोकरी तू कर. मग कर 1-8 महिने केलो. केल्यावर मग तिथं 8 महिने नोकरी केलो आणि मग तिथनं परत भाऊ माझ्या बँकेत नोकरीला होता. मग त्याचं पण रिटायर झालं होतं वय झालं होतं माझं. होय भावाचं लग्न झालं होतं. लग्न झालं आणि मग बायकोची नोकरी करत सारखी भांडणं व्हायची. मला मी बाहेर राहिलो होतो ना म्हणताना मग भावाचं लग्न 3 झालं सगळं. मग मी नोकरी करायला लागलो. मग त्यांची बायको आमची काय होती ती नोकरी करता स्वतंत्र राहून दे आमच्या घरात नको कारण नातेवाईक काय म्हणणार बहिणीला ठेवून घेतल्यात आणि तिचं पगार आपल्या संसाराला करतात असे समजूत तिची केली. माझा पगार मला भाऊ मला मागत नव्हता अजिबात. मला मग बायकोत ते नवरा बायकोत भांडणं व्हायला गेली म्हणताना
भाऊ म्हणायला आपण स्वतंत्र खोली बघूया. मग इचलकरंजीत आलो आम्ही. तिथं राणे म्हणून घरात आहे, तिथं जरा ठेवलं. तिथं पण त्याने पण तिथे नवरा बायको. मग तिकडे तुम्ही नोकरी सोडला कोल्हापुरातली? कोल्हापूर. मग तुम्ही इचलकरंजीमध्ये आला? आलो होय. इचलकरंजीत आल्यावर ते मुसलमानचे भाभी गाठ पडल्या. मग त्याने म्हणाल माझं असं ऐकल्यावर त्याने घर स्वतःच होतं, एका खोलीत मला ठेवली त्याने. तिथंच मग त्याने मला सांभाळले सगळे. आणि ते नोकरी करत असताना पगार येत होता की नाही. मग तिथे इचलकरंजी झाल्यावर तुम्ही कुठं कामाला लागला? कामाला बँकेत लागल्या तो नोकरी, खरं त्याने लई दिवस ठेवले नाहीत मला. का? ते म्हणा टेम्पररी होती, कायम परमनंट नव्हती. मग मी नवीन होतो, परमनंट नोकरी नव्हती, थोडं पगार होता, लई पगार नव्हता तिथं. मग त्यातलं त्या मुसलमान सगळ्यात राहिलो होतो. घर मोकळं पाहिजे ते. भाभीच्या घरात आलो तेव्हा सगळं भाड्यानं खोल्या दिल्या होत्या. मग माझ्या मेळगुण एल्गार म्हणून मग भाभी होत्या. मग त्यांच्या घरात एक खोलीत मला ठेवलं तिने. मग त्याने भाडं काय लई घेतल्याने, तुझं चांगलं होऊन दे, नोकरीला जाऊन दे, तुझा आधार मिळवून दे, तू राहा, तू जाऊ नको म्हणून. मग मला खाया जेव्हा देऊन मी 11ला बँकेत जाणार. मग त्यातलंच पगार थोडं देणार त्यांनी मला. खाजगी होती बँक, सरकार नव्हती. मग पैसे साठवून एक 10,000 रुपयेपर्यंत मी ठेवलं होतं. कसं मला उपयोगाला येते. मला पायाने कादू होतो. पायाला कादू होतो म्हणजे? पायात पोलिओ झाला होता लहानपणी. म्हणजे लहानपणी तुम्हाला पोलिओ झाला? होय, 3 महिन्याची होतो की नाही त्यावेळी पोलिओ झाला. मग कोल्हापूरला डनिंग डॉक्टर म्हणून परदेशातलं होतं. मग तिथं आईनं माझ्या सगळं उपचार केलं. एवढं चालायला आलं, खरं घट्ट असं राहिलं नाही. पाय आजूबाजूला काम काय सोसत नाही, उभारायला येत नाही, असं लडबडते. आणि बाहेर जास्ती जोर बी देऊन चालत नाही. लय चाललेलं केलेलं मला पायानं सोसत नाही. म्हणून शाळा शिकलो तुम्ही. शाळेला जात होतो, मॅट्रिकपर्यंत शाळा झाली तेवढं. मग तिथं पुढे लग्न करायचं म्हणून हे लग्न केलं लवकर. चांगलं बिल असं वाटलं, आशा असते. तर त्या मुस्लिम कुटुंबाच्या घरात तुम्ही राहायला? होय. तिने तुमच्याकडे भाडं सुद्धा जास्त काही घेतलं नाही. तुझं चांगलं म्हणजे तू काळजी करू नको म्हणून मला भाभी ते देत होते. त्यांची मुलं बाळवले, दोघं मुलं होती, पोरी होत्या 2, स्वतःचं घर होतं. आणि मला अगदी आई वडिलांसारखा आधार दिला. आणि मग बघा मित्रांनो, आज भावानं आणि भाऊजनं त्यांना सुद्धा जड वाटलं त्यांना. आणि तिने घरातून बाहेर काढलं. तिने त्यांना एक खोलीत तिने भाड्याने तिने ठेवलं. परंतु एका मुस्लिम कुटुंबानं त्यांना घरात जागा दिला, त्या खाण्यापिण्याची सोय केली. आणि त्यांच्याकडे भाडं सुद्धा तिने घेतलं नाही. ती भाडं नाही घेतलं. मग तेच मी भाडं मला विचारायला बरोबर आहे, मला आधार दिला. खरं कधी प्रसंग पडेल काय सांगता येत नाही. म्हणून मी ती बँकेचं पगार जरा येत होतं, त्यातलं पैसे साठवून मी एक 10,000 पण ठेवलं होतं. वेळ प्रसंगाला असून दे, उपयोग होऊन दे म्हणून मी ठेवलं तसंच. मग असं दिवस चाललं तर थोडं दिवस नोकरी गेलो. पण तिथलं पुढं मी मला होईना तसं ते काय करणं व्हायला लागलं. ते लक्ष बँकेत नोकरीकडे लागला. मग ते राजीनामा दिलो, मला होईना. ते बँकेत गेलं, टेबल खुर्ची बसून मग डोळे झाकायचो, असं डोळ्यावर झापड येणार. मग ते आपण होऊन मी सोडलो, मला होईना म्हटलं. मागणी म्हणायला तुला होत नाही, करू नकोस. मग ते नोकरी सोडलो, राजीनामा दिलो. मग ते पैसे थोडं उरलेलं की नाही, थोडं मी माणुसकी म्हणून भाभीसनी देत होतो. असून दे घ्या तुम्ही, अजिबात फुकट म्हणून तसं म्हणू नकोसा म्हणून थोडं पैसे देतो, थोडं बँकेत ठेवणार पैसे. मग ते सगळं मिळून 10,000 रुपये झालं होतं. असं बाजूला ठेवलं होतं. काय जर प्रसंग आला तर आपल्याला पैशानं तरी घ्या म्हणावं म्हणून मी ठेवलं होतं. मग ते भाभीसनी जरा माहिती होतं. मग तिथं मी मला काय जमणार कसं तर वाटलं. मग त्यांनी घर बांधकाम त्यांनी काढलं सगळं. माझ्या तब्येत बरं नाही, असं काय अडचण आली. मग त्यांच्या मुलग्याचं लग्न ठरलं. मग ते काय त्यांच्यात बोलणं झालं कोणाचं. त्या भाभींच्या मुलाचं लग्न ठरलं? होय. तुम्हाला तिने मुलग्याचं लग्न ठरलं. मग कसं सांगायचं, भाभी विचार करायला. मी एक दिवशी आम्ही रात्री 2 जणी बोलत बसलो. त्यांनी मला समजून सांगितलं तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नको, मी माझ्या जीवात जीव आहे तर भाभी म्हणता मी विसरणार नाही तुम्हाला. आणि मी बी म्हणतो तुम्ही माझ्या आई आहे का. मला मागे लागला, घरात ठेवून घेतला म्हणून मला बी वाईट वाटलं. मग आम्ही दोघींचं रडून झालं.
मग ती म्हणाले चला आम्ही जयसिंगपूरला जाऊया म्हणते. तिथनं पुढं आणि आश्रम दादांची गाठ पडली आणि त्याने म्हणाले माझ्या मी जिवंत आहे तोवरच मी तुम्हाला आश्रमात घालतो. मग इथं दादांच्या पैसे आलो, मला घेऊन आली ती सगळं माहिती सांगितली आणि मी आनंदाने देत नाही. खरं माझ्या मुलग्याचं लग्न ठरले आणि बायको तिची नवीन येणार, दोघीचे काय तर भांडण नको व्हायला. म्हणजे कधीच म्हणायला लागलं काय तर बोलली ती मला आवडणार नाही मैत्रिणी म्हणून आणि तुम्हाला बोलायला आवडणार नाही, ते मुलग्याला वाटायला नको तिची बाजू घेत्या म्हणून. भयंकर वाईट वाटलं खरं. मग त्यांनी मन घट्ट केलं आणि माझ्यासाठी म्हणून तुम्ही राहा म्हणायला. भाभीच म्हटलं की तुम्ही रडू नको, म्हणजे आनंदानं असं मग राहतो आणि तुम्ही माझ्या आई आहे, आई वडील आहे आणि तुम्ही वाईट वाटून गेलो. मग तिने जड अंतकरणानं आल्यावर आश्रमात नाव नोंदणी केली. दादा बी चांगलं मला महादेव गाठ पडला असं वाटलं, मला देव गाठ पडला असं वाटलं आणि तिथं राहिलो. मग तिथं त्या नाव नोंदणी सगळं केलं. दादाने पण मला आधार दिला, असून दे म्हटले सगळं. मित्रांनो 40 वर्षे या आजींना त्या एका मुस्लिम समाजाच्या भावीनं 40 वर्षे एक मुलगीसारखं तिचा सांभाळ केला. तिथे मैत्रीण पण मुलगी पण असं 40 वर्ष तिचा सांभाळ केला. सांभाळ केल्यानंतर त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं. आज जन्म दिलेल्या आई वडिलाला कोण सांभाळायला तयार नाही. शेवटी त्यांची तरी सुद्धा कोणत्याही अपेक्षेशिवाय 40 वर्ष सांभाळ केला म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. 40 वर्षानंतर मुलाचं लग्न झालं. शेवटी हे मैत्रीण पण पुन्हा ह्यांना काही कोणी बोलायला नको की त्या सुनाला काय तर वेगळं वाटायला नको किंवा त्यांचं पटणार नाही किंवा ह्यांना काय ती बोलल आणि ते आम्हाला पटणार नाही. ह्या हेतून तिने शेवटी आश्रमात त्यांना मार्ग सांगितलं. मग तुम्ही आश्रमात यायच्या अगोदर मग तुम्ही तुमच्या भावाकडे जायला पाहिजे, आई वडील भाऊ भाऊजन तिने माझ्या संग बोलायला तयार नाही. म्हणजे नंतर जे तुम्ही जे इकडं आणला म्हणजे 40 वर्ष तुम्ही इथे राहिला होता. 40 वर्षात कधी तुमचा भाऊ तुमची भाऊजं तुमची आई कधी तुम्हाला भेटायला नाही? कोण सुद्धा आलं नाही, कोण सुद्धा आलं नाही. केलं तुम्हाला माझा देवावर विषय होता. तर देव मला दादा मला गाठ पडले. मी तुमचा मुलगा आहे, आता काय काळजी करू नका. मी मुलगा आहे, मी तुम्हाला आई म्हणून तुम्हाला आज किती वर्ष झाली तुम्हाला सांभाळतोय? 8 वर्ष पूर्ण. 8 वर्ष झाली. तुम्हाला कशाची कमतरता पडतोय? ती भाऊ आहे, मी भावाचं कर्तव्य पडतोय, मुलग्याचं कर्तव्य पडतोय, पार पडतोय. तुम्हाला कधी कशाची कमतरता पडू द्यायची नाही. म्हणून आता तुम्ही काय म्हणजे रडायचं नाही, काही नाही. आता निवांत तुमचं वृद्धापकाळ जीवन म्हणजे सुखा समाधान घालायचं. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की 40 वर्षात तुमच्या भावाने एकदा सुद्धा तुम्हाला कधीच भेटायला लागले तुम्हाला? नाही, कधीच नाही. मग ते आईची पण नाही, कोण झाले. मग आता आई भाऊ आहेत काय जीवन? नाही, आता मला कोण नाही. आता तुम्हाला कोणच नाही म्हणजे भाऊ नाही, भाऊ पण माहीत झाला, आई पण माहीत झाली, सगळं. म्हणजे आता तुम्हाला कोणीच नाही, नातेवाईक असं कोणीच नाही तुम्हाला? नाही, जवळ दादांच्या शिवाय कोण नाही. दादा मी त्याचे देव मानून राहते. आता इथं तुम्ही आता 8 वर्ष तुम्हाला इथं झालं. इथं तुम्हाला कसं वाटतं? इथं मला चांगलं, मला घरच्यासारखी वाटतात. मला कधी घरच्याची आठवण आली नाही. खरं हे नसलो गमत इथं अगदी सुखानं आहे. मी अगदी आनंदात आहे. देवपूजा करून सोडून गणपतीवर भक्ती आहे. म्हणजे लहानपणापासून जरा मला देवाच्या वेळात भक्ती पूजा करून दादाच देत मी देव मानतोय. आणि देव म्हणण्यापेक्षा मी तुमचा मुलगा आहे, मला मुलासारखं सांभाळा, आईसारखं आजपर्यंत तुम्हाला सांभाळा, इथनं पर्यंत तुम्हाला आईसारखं तुम्हाला प्रेम देणार आहे. मित्रांनो तुम्हाला सांगायचं या सुरेखाजी अगदी मुलासारखं माझ्यावर प्रेम करतात. मला यापुढे मी बाहेर कामानिमित्त जर गेलो, बाहेर यायला तर रात्रीचा मला वेळ जर झाला तर मी येईपर्यंत त्या देव पाण्यात घालून बसायच्या की माझा मुलगा बाहेर गेला अजून कसं आला नाही. मी येईपर्यंत त्या जेवत नाही. प्रत्येक ह्याला मी काय तर आजारी पडलो तर उपास धरण्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी करतात. माझ्यासाठी त्या अनेक वेळा त्यांनी उपास धरला की माझं चांगलं होते, माझ्या मुलाला म्हणजे बरं वाटायला पाहिजे किंवा त्यांना कुठला आजार यायला नसायला पाहिजे म्हणून इतकं ती माझ्यावर प्रेम करतात. अगदी मुलासारखं माझ्यावर प्रेम करतात. मी सुद्धा त्यांना आईसारखं प्रेम करते आणि आज 8 वर्ष झाली मी त्यांचा वृद्धाश्रम सांभाळ करते. आज सगळ्यांनी त्यांना नाकारलं तरी सुद्धा त्यांचे उपकार मानायला पाहिजेत की ज्या मुस्लिम कुटुंबानं आज त्यांच्या घरच्यांनी त्यांना नाकारलं, भावानं आईनं भाऊजानं सगळ्यांनी त्यांना घरातून बाहेर काढलं, बाजूला आणून ठेवलं, तरी सुद्धा त्या मुस्लिम कुटुंबाने त्यांच्या 40 वर्षी सांभाळ करणं ही काय चेष्टीची बाब नाही. म्हणून त्याचं सुद्धा मी आभार मानतो. आता यानंतर आता ह्या माझ्याकडे आल्यात. आता शेवटपर्यंत एक मुलगा म्हणून मी माझ्या मुलग्यात मी कर्तव्य त्यांचं पार पडणार आहे. आयुष्यभर त्यांना कुठल्याही गोष्टीत मी त्यांना कमतरता पडू देणार नाही आणि आयुष्यभर मी त्यांचा सांभाळ करणार आहे. आता बाकी जिथे तुम्हाला म्हणजे एकदम निवांत आहे, सगळ्या सुविधा मिळतात तुम्हाला, सगळं जेवण खाणं पिणं सगळं तुमचं व्यवस्थित आहे. मला कधी घरच्या आठवण येत नाही. माझी देवपूजा
आणि हे घर. म्हणजे 9 वर्षात तुम्हाला असं कधी असं जाणवलं नाही वृद्धाश्रम आल्यापासून नाही. तुम्हाला असं कधी जाणवलं नाही किंवा माझे नातेवाईक आहेत हे आहेत? नाही, तसं कधी कुणाची आठवण वेळेला मी कुणाचं नाव मी काढत नाही. मला काय आठवण येते देवा. आता मध्ये तुमची भाऊजई आली होती. होय. मग त्यांनी सुद्धा तुम्हाला नेतो म्हणून सांगितले. यांची भाऊजई एक दिवस किती 5-6 वर्षानंतर त्यांना भेटायला आले. होय. 5-6 वर्षानंतर त्यांना भेटायला आलं. तिने ह्यांना घेऊन जाण्याचा तिने प्रयत्न केला की त्यांना सांगितलं चला मी तुला घेऊन जातो आणि तुला मी सांभाळून जाणार. त्यावेळी तिने सुरेखाजीने त्यांना साफ नकार दिला आणि तिने सांगितले की मी आता वृद्धाश्रम सोडून कुठेही येणार नाही. माझं काय असेल ते माझं शेवट या वृद्धाश्रमात झाला पाहिजे असं म्हणून तिने ते भाऊजसंग जायला सुद्धा तिने नकार दिला. गाडी वगैरे ते सगळे घेऊन आले आणि इतका तिने परिवार जोडलाय. आज अनेक समाजाचे लोक या लिंगायत समाजाचे आहेत तरी अजून अनेक तिने इतके नातेवाईक मैत्रिणी जोडलेले आहेत किंवा अनेक कुटुंब जोडले आहेत. प्रत्येक वेळी ती लोक वृद्धाश्रमात त्यांना भेटायला येतात. प्रत्येक दिवाळीला त्यांना साडी. कुठल्या ते तुमची कुठली मैत्रीण आहे? ते इनामदार. कुठल्या गावचे? त्याने बेडक्याचं इनामदार. ब्राह्मणाचे इनामदार म्हणून ते वर्षा आणि मेघा दोघी बहिणी बहिणी. एक ब्राह्मण समाजाच्या वर्षा आणि मेघा म्हणून 2 यांच्या मैत्रिणी आहेत. प्रत्येक आजपर्यंत 8 वर्षात त्यांनी एक सुद्धा दिवाळी चुकवली नाही. प्रत्येक दिवाळीला ते कुठेही असतात त्यावेळी ते साडी त्यांना घेऊन येतात, तिथं पोच करतात, त्यांना फराळाचं वगैरे साहित्य देऊन जातात. म्हणजे इतक्या त्या चांगल्या पण वागल्यात आणि इतकं तिने त्यांचा परिवार तिने जोडलाय. बाहेरचा घरच्यांनी त्यांना साथ दिली नाही परंतु बाहेरच्यांनी त्यांना अतिशय चांगले केलं. आज बघितलं आज अतिशय चांगले आहेत. तिने घरच्यांनी नाकारलं, वृद्धाश्रम आल्या तर वृद्धाश्रम त्यांचं आता आयुष्य अतिशय चांगलं आहे. त्यांचा तोंडात तिने कबूल केले की ते जायला तयार. तुमचा समजा कोणी तुम्हाला तुमची परत भाऊजा आली किंवा तुमच्या मैत्रिणीने म्हटलं की तुम्हाला मी घेऊन जातो. मी नाही जाणार, मी चुकून जाणार नाही, मी इथंच राहणार असं मनाने ठरवलं. चल म्हणतात तर मी नाही म्हटलं, मी इथं जाणार, तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. नाही आम्ही पण तुम्हाला सोडत नाही. आयुष्यभर मी तुम्हाला तसंच सांभाळणार आहे. आयुष्यपर्यंत मी एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य पार करणार आहे. तुम्हाला कशाचीच म्हणजे कमतरता पडू देणार नाही. मित्रांनो आता बघितलं आपण सुरेखाजींचा जीवन प्रवास. म्हणजे किती एकेकांच्या आयुष्यामध्ये किती वाईट घटना घडलेल्या आहेत बघा. म्हणजे वृद्धाश्रमापर्यंत आज वृद्धाश्रम म्हणून ह्या इथं परत आली. म्हणजे वृद्धाश्रम नसतं तर या लोकांचं काय झालं असतं. म्हणून वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.